आता इथं आमच्यापाशी गडी माणसं आता पण नाहीत. आता पहिले इथं आले दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे दोघं जण पहिल्यापासून कहाणी बोलायचं. अण्णा डुकर त्रास देतात म्हणून मुलीला ते घेऊन गेले, या म्हणून लावा तुमचा धंदा आहे बाबा, आम्हाला खूप त्रास देते, ते घेऊन गेले. लेकरांनी तिथं फाशी लावले. अण्णा लेकरांनी फाशी लावल्याच्या नंतर सकाळी लेकरं फाशी काढायला गेले. फाशी काढायला गेल्यानंतर अण्णा ती माझी पुतणी बसलेली होती. भाव फाशी काढत होता, एक माझा मुलगा आणि याचा मुलगा फाशी काढत होता. सत्य परिस्थिती सांगायची. फाशी काढल्यानंतर ती मुलगी एका कोपऱ्याला बसली, याच्या हातात खोरं होतं, महेश ढाकण्याच्या हातात खोरं होतं. मुलीच्या तोंडाला पाडून तिने कपडे पाडून खड्ड्यात पाडले मुलीला. मुलगी ते पण आहे, या पार पण दाखल केला आहे. पण अण्णा त्यांनी मुलीला छेडछाड केली, मारलं. तिथं मारलं तेव्हा दिलीप ढाकणे वरडत आला, महेश काय झालं, महेश काय झालं. बहिणीसाठी माझ्या मुलांनी त्याला हाणलं, महेश ढाकण्याला हाणलं. माझ्या बहिणीला का छेड करतो म्हणून त्याला हाणला. दिलीप ढाकणे आल्यानंतर त्याच्या बी तोंडाला मुलाने हाणलं. दिलीप ढाकण्याने मुलाला तलवार टाकली डोक्यात. मुलगा बेसुद्ध पडलेला होता. तिथून मुलाला पण पडला, मार लागला. दिलीप ढाकण्याला पण तोंडाला मुलाने मारलेलं आहे, हे सत्यच आहे. आणि जे घटना झाली त्यानंतर आम्हाला इथं घरी असताना मुलांचा फोन आला की मारून टाकला, आम्हाला बी मारलं. आम्ही आई 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 मुलगी आडायला लागली, आई भावाला पण तलवार टाकली. मला असा महेश ढाकणे मला मारित होता, मला धरून पाडलं खड्ड्यात. आई म्हणून भावाने त्याला पण मारलं. अण्णा इथून आम्ही सगळेजण धावत पळत गेलो. सगळे धावत पळत गेल्याच्या नंतर सतीश पण आला तिथं. गावाले बावीच्या लोकांनी बी खरंच सांगावं, गावातल्या लोकांनी. सतीश आल्याच्या नंतर आमच्या मुलाकडे सुद्धा बघितलं नाही. पण पहिला ढाकण्या कंपनीला उचलून त्याच्या गाडीत टाकून ढाकण्याच्या दवाखान्यात घेऊन आला. आम्ही फिरत दाखल करायच्या नंतर सतीश तिथं आला, म्हणला गावाल्यावर दाखल केस करायची नाही, काय नाही तुमचं तुम्ही शांत बसा. आम्हाला हाकलून आणला. अण्णा साहेबांनी पण घेतली त्यांची फिरत, पण आम्हाला हाकलून आणलं. आणि ते काय म्हणलं, गावाल्यावर केस अजिबात नाही करायची, अशी विज्जती घालायची, काम करायचे नाही. अण्णा हे सत्य गावाल्याने पण सांगा, कुणी पण सगळ्या गावाल्यांना सगळ्यांनी हे सत्यच परिस्थिती आहे. अण्णा आता ते घर आता गुन्हा आमचा बी झालता, त्यांचा बी झालता, व्यापार झालेले आहेत, ते सत्यच आहे. पण घर पाळण्याचं आम्हाला 20-25 जण रातच्या येऊन मुलींना मारायचं. अण्णा हे बघा, हे लेकरं कसे करून टाकले. ती पोरगी तापी लाल, या बाईच्या डोक्यावर त्या पोरीला सगळे फोटो तुमचे पण होते, शिवाजी महाराजांचे फोटो घरात होते. आता वनीकरणावाले ते वैद आहेत, वैदाकून असे इथं आणले, वैदाकून वाघरी इथं आणले. आणि तो काय गांजा आहे का काय आहे ते आम्हाला काही माहिती नाही. ते इथं आणून ठेवले. अण्णा मी वनीकरणाला मी आले, त्यामुळे साहेबांनी सांगितलं तुमच्या घरी पंचनामा चालू आहे. आम्ही सिटी मी त्यांना एवढं वनीकरणाला म्हणलं, साहेब तुम्ही हे आणलेत, पण माझ्या सध्या आमच्या दिराच्या घराला कॅमेरे आहे. सर मी वनीकरणाच्या वनीकरण साहेबांनी मला काय म्हणले, बाई तुझा तर दीर जेलमध्ये गेला तुझे नवरे तर गेले, पण तुला राहायचं का, लेकरं सांभाळायचे का, नाही तर तुला बी मी जेलमध्ये टाकली. म्हणून सर ते घर पाडलं. त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांना विचार केला, त्यांनी कॅमेऱ्यामध्ये शूट झाले. म्हणून ते वनीकरच्या लोकांनी काय केलं, त्यांच्या डोक्यात आले. सर वनीकर असं बघितलं, म्हणले कॅमेरा असे. हे पत्रकार साहेब आले, ते घर पाडताना आपल्याला दिसत होते. त्यावेळेस साहेब ते कॅमेरे असे हलून तोडीत होते ना, ते साहेब म्हणत होते पत्रकार साहेब की ते कॅमेरे नका, असं बोलत होते काहीतरी. त्या साहेबांनी म्हणले अरे इकडे उभा इकडं. सर त्यांनी ते सगळं आमच्या घरातलं ते कॅमेरे सारे त्यांनी नष्ट पुरावा करून टाकले. आणि आमची एवढी चिरंती, मग एवढं काय हत्या केलं होतं आम्ही. हे सगळे भारताचे लोक काय गुन्हा करीत नाही का, कोणच्या माणसापासून आम्ही इथं कोणावर इथं केशी होत नाहीत का. आमच्या गावाल्याचं आमचे भांडणं होते. वनीकरणाचं आम्ही काय केलं, वनीकरणावाल्याचं आम्ही काय केलं, गावाल्याचा संबंध आमचे भांडणं आहेत, सगळ्या दुनियालाच माहिती आहे. त्यांनी असं हेडो पाठवले, झेरॉक्स आम्हाला टार्गेट मध्ये काहीतरी असं काय अण्णा करतात, असं करतात म्हणून आम्हाला गरीबामध्ये राजकारणामध्ये असं करायचंय. त्यांनी असं केलं. पण वनीकरणावाल्याचं हे काय संबंध होते, घरं पाडायचे, हे घरं रात्री येऊन जाळायचे, लेकरला मारायचे, कागदपत्र जाळायचे, कोंबड्या मारायचे, हे काय अन्याय, एवढा अन्याय.
तेच काय शासन ठरवीन ते करीन पण आम्ही असं शासनाने आम्हाला काहीतरी आधार द्यावा, घरं द्यावा आम्हाला पण न्याय भेटावा. 100 वर्षापासून आम्ही राहत होतो. असे नुसते पुरावे करायचे आम्हाला नुसतं हाणामारीचा गुन्हा ना फार काय हाणामारीचा आहे? काय ह्याच्यात खंड एक खंड न्यायात का ह्याच्यात मोठा भ्रष्टाचार झालाय का काय झालंय? किरकोळ भांडणावरून विनाकारण वन विभागाने घर पाडण्याचा अधिकार नाही. बरं गेल्या अनेक वर्षापासून 40-50 वर्षापासून येत पक्के घर बांधले काय अधिकार? सेल करायचं, त्याला बॅन करायचं, डायरेक्ट पाडायचं. 10 मिनिटात अख्खं त्यांचा संसार उद्ध्वस्त केला. कुठे देवाचे वगैरे सगळे फोटो जाऊन टाकले. बरं आता जागाच नाही, कुणी आम्हाला प्लॉट बी देत नाही, कुणी घर एखाद्या आता तुम्ही प्लॉटिंग टाका आम्हाला पार द्यायला प्लॉट देते बघा. मग जायचं कुठं, राहायचं कुठं?